ज्याला हात नाही ना त्याला विचारा हाताची किंमत काय असते. ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत काय असते. ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत काय असते. जसं ज्याला डोळा नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत काय असते. जसं ज्याला आई नाही ना दादा त्याला विचारा आईची किंमत काय असते. ज्या दिवशी आई नावाचं क्षेत्र निघून जातं त्या दिवशी आमच्या जीवनामध्ये प्रेम करणारा मायेचा सागर आटल्या जातो. ज्या दिवशी आई नावाचं चित्र निघून जातं त्या दिवशी या जगातल्या सगळ्या प्रेम करणाऱ्या ज्या काही गोष्टी आहे त्या फक्त स्वार्थापोटी प्रेम करत असतात. पण आमची आई आमच्यावरती प्रेम करते ती निस्वार्थ पद्धतीने प्रेम करत असते. चिदहने एक पाहतसा एकाची दहने सावध त्या गुन्हेगारे नवा मारा हाक देवा भया टासे जव काळा ऐसे झाले नाही. मरणाची तव गाठोडी पदरी मरणाची तव गाठोडी पदरी जिने तोचीवरी माप भरे मारा हक दे बाभया अट्टासे जव काळा ऐसे झाले नाही. तुका म्हणे दिग वाहती मार्ग तुका म्हणे दिग वाहती मार्ग अंगा आले मग हलून दी मारा हक दे बाभया अट्टासे जव काळा ऐसे झाले नाही. विठ्ठल 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 पाहतसा एकाची दहने एक पाहतसा एकाची दहने सावध त्या गुन्हेगारे नवा मारा हाक देवा भया अट्टासे जव काळा ऐसे झाले नाही. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगनन हितपाणी मंडना मंडनानम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैव बलासम विठ्ठलम चिंतय. पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं सरिसा गुरुंतं अलंकापुरी रम्यस्यासनस्तं पदं भोजते जस्मृति प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. वैराग्यस्य परामूर्तिं देवो क्षेत्र निवासिना तुकाराम महाराज भक्तराज चतुष्टकम गीतेचा अर्थ सकल थोरू प्रगट वदला ज्ञानेश्वरू
तयाची या चरणावरू साष्टांग नमन करीत सो धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिव अवतार धरून केले त्रैलोक्य पावन जयांचे केले या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता एक पाहतसा एकाची धने एक पाहतसा एकाची धने सावध त्या गुणे कार्य नवा मारा हा कदेवा भय अट्टासे जब काळा ऐसे झाले नाही प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग किंबहुना तुम्हा थोर सज्जन माय बापांच्या सेवेकरता निवडलेला अभंग याच्यावत मानव जातीचा उद्धार करण्याकरता या भूतलावरती अवताराला आलेले किंबहुना देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे नवे नवे वारकरी संप्रदायाला आलेले गोंडसफळ वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी विराजमान असणारे ज्ञानेश्वरीय जगद्गुरु विश्वमान्य देवमान्य कनकाई पुत्र नवे नवे महाराष्ट्राला लाभलेले धूम्रकेतू इंद्रायणीच्या तटावरती 350 वर्षापूर्वी उठलेलं भक्तीचं वादळ महाराष्ट्राचे आराध्य दैवतराजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा चिंतनी असा अभंग उपदेश्वर प्रकरणातील अभंग आजच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडला विठ्ठल प्रस्तुत अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबराय तुम्हा सामान्य जीवाचा उद्धार व्हावा तुमच्या आमच्या सामान्य जीवाचं कल्याण व्हावं याकरता जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगामध्ये उपदेश करतात न उपदेश करत असताना जगद्गुरु तुकोबरा सांगतात हे माझ्या दादांनो इथं प्रत्येक जण प्रत्येकाचा मृत्यू बघतोय इथं प्रत्येक जण प्रत्येकाला स्मशानापर्यंत पोहोचवतोय इथं प्रत्येक जण प्रत्येकाच्या अंतकाळाच्या वाईट अवस्था बघतोय हे बघून सुद्धा कोणी सावध होत नाही मग जगद्गुरु तुकोबराला कळवायला आला आणि जगद्गुरु तुकोबरा सांगतात एक पाहत असा एकाची धनी इथं प्रत्येक जण प्रत्येकाचा मृत्यू बघतोय तरी कोणी सावध व्हायला तयार नाही सावध त्या गुणे कार्य नवा ते बघून का होईना तुम्ही का सावध होत नाही मग जगद्गुरु तुकोबराला काही साधकांनी प्रश्न विचारला तुकोबराय कोणाचा तरी मृत्यू बघून आम्ही का सावध होऊन आणि सावध होऊन काय करू तर जगद्गुरु तुकोबराने सांगितलं सावध होऊन एक काम करा जन्म मृत्यूपासून जो सोडवणार आहे त्याला शरण जा त्याला भयानक होईना अट्टहासानं त्याला हाक मारा मारा हाक देवा भय अट्टहासे जब काळ ऐसे झाले नाही जोपर्यंत काळ आपल्याला घ्यायला आला नाही जोपर्यंत काळ आपल्याला घेऊन गेला नाही तोपर्यंत त्याला हाक मारता येईल ती हाक मारून घ्या मग तुकोबराला काही साधकांनी प्रश्न केला तुकोबराय अहो लगेच हाक मारली पाहिजे का तुकोबरानं सांगितलं एक गाठोड सोबत घेऊन आलोय मरणाची तव गाठोडी पदरी जिने तोचीवरी माप भरे जोपर्यंत आपलं माप भरत नाही तोपर्यंत जीवन जगता येईल ज्या दिवशी माप भरलं ज्या दिवशी आयुष्याची गणना संपली ज्या दिवशी आयुष्याची मर्यादा संपली त्या दिवशी निघून जावं लागेल मग त्या जगाच्या मालकाला ताबडतोब हाक मारा तुकोबरा आम्ही अन्य मार्ग जर केले आणि त्याला जर शरण गेलो तर तुकोबराने सांगितलं ज्या दिवशी काळ घेण्याकरता येईल ज्या दिवशी काळाची झडप आपल्यावरती पडेल ज्या दिवशी काळाची उडी आपल्यावरती पडेल त्या दिवशी तुम्ही कोणतेही साधन करा कोणतेही मार्ग करा सगळे मार्ग बंद पडतील तुका म्हणे दिग वाहती मार्ग अंग आले मग हलवणे दी तो हलवू देणार नाही बोलू देणार नाही मग एक काम करा त्या जगाच्या मालकाला मारा हाक देवा भय अट्टहासे जब काळा ऐसे झाले नाही विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा म्हणजे तो असा कैलासवासी पार्वताबाई बबन मडवई यांना इहलोकाची यात्रा संपून आज 1 वर्ष पूर्ण झालं ते जिथून आल्या तिथे निघून गेल्या त्यांच्या पाठीमागे असणारा त्यांचा परिवार बबन गोपाळा मडवई पती असतील त्याचप्रमाणे अनिल बबन मडवई मुलगा असेल बाळू बबन मडवई मुलगा असेल गायत्री अनिल मडवई सुनबाई असतील सविता बाळू मडवई सुनबाई असतील संगीता भाऊराव जाधव मुलगी असेल मंगल सुधाकर मोरे मुलगी असेल असा हा त्यांचा परिवार आहे या परिवाराला पार्वता आईला इहलोकाची यात्रा संपून या परिवाराला सोडून आज 1 वर्ष पूर्ण झालं त्या जिथून आल्या तिथं निघून गेल्या तुम्हाला आम्हाला सुद्धा एक दिवस जायचंय कारण ज्या लोकामध्ये तुमचा आमचा जन्म झालाय त्या लोकाचं नाव आहे मृत्यूलोक मृत्यू लोकाची सरळ व्याख्या आहे मरणाऱ्यांचा लोक त्याला म्हणतात मृत्यूलोक या मृत्यूलोकात जो कोणी जन्माला आला कीर्तन लक्ष देऊ नाही का थोडं सांगतो गोड सांगतो शॉर्ट बट स्वीट थोडे परी निरे थोडं सांगतो कामाचं सांगतो हिताचं सांगतो अजिबात 1 तास बडबड करू नका तुम्ही जवळून आले मी खूप लांबून आलोय त्र्यंबकेश्वरवरून वारीचा आज एकादशी आहे विश्वगुरु निवृत्तीनाथ दादांची पौष वारी आहे पौष वारी सोडून घरचं कीर्तन असल्या कारणानं यावं लागलं म्हणून कीर्तन थोडं ऐका मी अजिबात पुढे जाणार नाही मला परत त्र्यंबकेश्वरला जायचंय
12:15 पुढे 1 मिनिट सुद्धा जाणार नाही. कीर्तन लक्ष देऊन ऐका सगळ्यांनी. बडबड करण्यापेक्षा आपण वर्ष श्राद्धाला आलोय, पुण्य स्मरणाला आलोय, ज्या कामा करता आलोय तेच काम करा. कीर्तन लक्ष देऊन ऐका. विठ्ठल 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 विठ्ठल. पाठीमागे उभे असणारी मंडळी इथं येऊन पुढे येऊन बसा. लवकर या लवकर सारखं पुढे. विठ्ठल 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 विठ्ठल. आजच्या कीर्तनाकरता प्रामुख्याने उपस्थित असणारे महाराष्ट्राचे नामवंत मृदंगाचार्य, ज्यांच्या मृदंगानं संपूर्ण नाशिक जिल्ह्याला वेड लावलं, संपूर्ण महाराष्ट्राला वेड लागलं, आमचे जीवाचे जीवलग मित्र आदरणीय आमचे सोपान महाराज देवकर महाराज आजच्या कार्यक्रमाकरता उपस्थित आहे. एकदा महाराजांकरता जोरदार टाळी वाजवा. त्याचप्रमाणे गायनाची साथ अतिशय जीवाचे जीवलग मित्र. आम्ही दिसायला जरी वेगळं असलो पण असायला मात्र एक आहे. आमचे जीवाचे जीवलग मित्र आदरणीय महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकार, आपल्या परिसराचं भूषण आदरणीय उद्धव महाराज पवार महाराज आजच्या कार्यक्रमाकरता उपस्थित. एकदा जोरदार टाळी वाजवा. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील दुसरे नामवंत गायनाचार्य, ज्यांच्या गायनानं संपूर्ण नाशिक जिल्ह्यालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं, आमचे जीवलग मित्र आकाश महाराज गिडगे. एकदा महाराजांकरता जोरदार टाळी वाजवा. त्याचप्रमाणे आमच्या दीपक महाराज ढोकळे, आमच्या जीवलग मित्राची वारकरी शिक्षण संस्था आहे. या गुणवान लेकरांकरता या बाल भजनी मंडळाकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. त्याचप्रमाणे आमचे काकाई कीर्तनाकरता उपस्थित आहे. आमच्या गणेश दादाकरता साऊंड करता जोरदार टाळी वाजवा. एकदा सगळ्यांचे मनस्वी आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाचं चित्रीकरण करताय आमचे जीवलग मित्र गुरुकुल पर्व या युट्यूब चॅनलचे मालक आमचे विनायक दादा. आमच्या दादाकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. सगळ्यांचे मनस्वी आभार मानतो आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल सांगत होतो मी, या मृत्यू लोका जन्माला आल्याच्या नंतर एक ना एक दिवस मरावं लागणार आहे. ज्या लोकांमध्ये तुमचा आमचा जन्म झालाय त्या लोकांचं नाव आहे मृत्यू लोक. आणि मृत्यू लोकाची सरळ व्याख्या आहे मरणाऱ्यांचा लोक, त्याला म्हणतात मृत्यू लोक. या मृत्यू लोकात जो कोणी जन्माला आला त्याला एक ना एक दिवस मारावं लागणार आहे. कोणी असू द्या तो, त्याला एक ना एक दिवस हा मृत्यू लोक सोडून निघून जावं लागणार आहे. कबीरदास महाराज सांगतात 9 मर गई 10 मर गई सहस्त्र 88 33 कोटी देवता मर गई पडे काल के पासी. इथं जो या मृत्यू लोकात जन्माला येतो त्याला एक ना एक दिवस अवतार कार्य संपवावं. क्या बात आहे उद्धव महाराज. आमच्या उद्धव महाराजांकरता अतिशय समयाला प्रमाण. इथं मृत्यू लोकात अवतारांना अवतार कार्य संपवावं लागतं. येथ उरो नाही आले अवतार इरते पामर जीव किती. इथं अवतारांना अवतार कार्य संपवावं लागतं. पाहुणे मंडळी, मी तुम्हाला प्रश्न विचारतो, जर अवतारांना जावं लागतं तर अवतावाल्याला किती दिवस थांबता येईल? इथं या मृत्यू लोकात जो जन्माला आला, गरीब असू द्या श्रीमंत असू द्या, काळा असू द्या गोरा असू द्या, धनवान असू द्या गुणवान असू द्या, कीर्तिवान असू द्या, नवे नवे भगवान असू द्या, त्याला एक ना एक दिवस या मृत्यू लोकात गेले राव
टाळी वाजवा. प्रमाण झालं का तुम्ही फक्त टाळी वाजवा, तुम्हाला दुसरं काहीच काम नाही. उदंडची झाले जन्मोनिया मेली, होऊन या गेले राव रंक. इथं प्रत्येकाला या मृत्यू लोकाचा निरोप घ्यावा लागणार आहे. प्रमाण दिलं उद्धव महाराजांनी, येत उरून हे आले अवतार येरते पामर जीव किती. आकाश महाराजांनी दुसरं प्रमाण दिलं, उदंडची झाले जन्मोनिया मेली, होऊन या गेले राव रंक. इथं जो जन्माला येतो त्याला एक न एक दिवस मारावा लागतं. दोन प्रमाण ऐकले हो, आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. या मृत्यू लोकात जो जन्माला येतो त्याला एक न एक दिवस जावंच लागतं. मग महाराज आमचा मृत्यू कधी येणार आहे, मृत्यूचे काही लक्षणं सांगतो, तुम्हाला लक्ष देऊन ऐका. मृत्यूचे लक्षण सांगत असताना आपण पहिले जगद्गुरु तुकोबारायला विचारू, तुकोबाराय काय आहे मृत्यूचे लक्षण. मृत्यूचे लक्षण सांगत असताना जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ज्या दिवशी आमच्या काळीबोर असणारी डोक्याची केस, काळीबोर असणारी डोक्याची केस, एक केस कानाजवळ सफेद झाला, मृत्यूचं पहिलं पत्र आलं. मृत्यूची या भेटी जवळी आली, मृत्यूची या भेटी जवळी आली, मृत्यूच्या भेटी जवळी आली, मृत्यूच्या भेटी. हे जरा कर्णमुळी सांगोले गोष्टी, मृत्यूची या भेटी जवळी आली, मृत्यूची या भेटी जवळी आली. जरा कर्णमुळी सांगोले गोष्टी, मृत्यूची या भेटी मृत्यूची या भेटी जवळी आली ना. जरा कर्णमुळी सांगू आली गोष्टी, मृत्यूची या भेटी जवळ आली. ज्या दिवशी आमच्या डोक्याचे काळीबोर असणारी डोक्याचे केस, एक केस कानाजवळ सफेद झाला, मृत्यूचं पहिलं पत्र आलं. आणखी मृत्यूचे जवळ, बडबड करू नका, फक्त पुढे सारखा, बडबड नका करू. आणखी मृत्यूचे जवळचे लक्षण जर सांगायची ठरले, आपण ज्ञानोबारायला विचारू, ज्ञानोबाराय काय आहे मृत्यूचे लक्षण. मृत्यूचे लक्षण सांगत असताना जवळचं मृत्यूचं लक्षण सांगतो. आपल्या कानामध्ये बोट घातल्याच्या नंतर आवाज येत असतो, कानामध्ये बोट घातल्याच्या नंतर आवाज येत असतो. ज्या दिवशी तो आवाज आला नाही, आयुष्य राहिलं 9 दिवसाचं. कानी बोट घालून या नादाचे पहावे, ना ऐकता जाणावी 9 दिवस. हे आयुष्य जर लांबच वाटत असेल तर जवळचं मृत्यूचं लक्षण सांगतो ऐका. ज्या दिवशी आमच्या नाकाचा शेंडा आमच्या डोळ्यांना दिसणार नाही, ज्या दिवशी आमच्या नाकाचा शेंडा आमच्या डोळ्यांना दिसणार नाही, महाराज म्हणतात दुसऱ्या मनातेची दिनी रामकृष्ण, वा बापू. मनातेची दिनी रामकृष्ण. हे म्हणातेची दिनी रामकृष्ण, क्या बात है, म्हणातेची दिनी रामकृष्ण. ओला सागरीचे अंगण दिसे नयने, मनातेची दिनी रामकृष्ण, मनातेची दिनी रामकृष्ण. हे नासागरीचे आग्र नदी सदा नयनी, म्हणातेची दिनी रामकृष्ण, म्हणातेची दिनी रामकृष्ण, रामकृष्ण, रामकृष्ण. नासाग्रीचे अग्र न दिसता नयनी, तेची दिनी म्हणा रामकृष्ण. नासाग्र म्हणजे नाक आणि अग्र म्हणजे शेंडा. आमच्या नाकाचा शेंडा ज्या दिवशी आमच्या डोळ्यांना दिसणार नाही, दुसऱ्या मिनिटाचा नाश्ता सुद्धा आमच्या नशिबात नाही, म्हणा तेची दिनी रामकृष्ण. मला सांगायचं फक्त एवढंय, या मृत्यू लोकात जो जन्माला येईल त्याला एक ना एक दिवस हा मृत्यू लोक सोडून निघून जावं लागणार आहे. या मृत्यू लोकात जन्माला आला आणि मृत्यू लोक सोडून गेला नाही असं उदाहरण सांगता येणार नाही. अहो कोणीही जन्माला येऊ द्या, अश्वत्थामा बलिर्व्यासो, हनुमानाच्य विभीषण, कृपे परशुरामच्य सप्तेती चिरंजीव, हे 7 चिरंजीव सोडले तर या मृत्यू लोकात कोणाला थांबता आलं नाही. अश्वत्थामा, बली, व्यास, हनुमान, कृपाचार्य, परशुराम हे 7 चिरंजीव सोडले. आणि 8वे इच्छामरणी असणारे भीष्माचार्य, भीष्माचार्याला सुद्धा मरावं लागलं, इच्छामरणी होते तरी सुद्धा मृत्यू लोक सोडावा लागला. मग या मृत्यू लोकात जो जन्माला येईल त्याला एक ना एक दिवस निघून जावं लागणार आहे. मग महाभारतामधला एक प्रसंग सांगतो ऐका. या मृत्यू लोकातला आश्चर्य सांगतो, मृत्यू किती अटळ आहे, मृत्यू जावं कसं लागणार आहे बघा. ज्या वेळेस यक्षराजाने धर्मराजाला 7 प्रश्न विचारले, 7ही प्रश्न सांगून तुमचा वेळ घेत नाही, तुम्ही म्हणशील तुलाही माहिती नसतील. कीर्तन संपल्यावर 7ही प्रश्न सांगतो, 7 प्रश्न सांगून तुमचा वेळ घेणार नाही, एकच प्रश्न सांगतो ऐका.
यक्षराजाने धर्मराजाला 7 प्रश्नापैकी एक प्रश्न विचारला होता, या मृत्यू लोकातलं सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं आहे? या लोकांमधलं सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं आहे? त्यावेळेस त्या धर्मराजानं यक्षराजाला उत्तर दिलं होतं, या मृत्यू लोकामध्ये प्रत्येक जण प्रत्येकाचं मरण बघेल, प्रत्येक जण प्रत्येकाच्या अंतकाळाच्या वाईट अवस्था बघेल, प्रत्येक जण प्रत्येकाला स्मशानापर्यंत पोहोचवेल. अहो नवे नवे प्रत्येक जण प्रत्येकाला स्मशानामध्ये जाऊन पेटवून येईल, तरी सुद्धा सावध होणार नाही. याचीच खंत जगद्गुरु तुकोबरायला वाटली. अभंगाचं पहिलं चरण. एक पाहत एकाची दहणे, एक पाहत एकाची दहणे, एक पाहत एकाची दहणे, एक पाहत एकाची दहणे. एक पाहतसा एकाची दहने, एक पाहतसा एकाची दहने, एक पाहतसा एकाची दहने, एक पाहतसा एकाची एक पाहतसा एकाची दहने, एक पाहतसा एकाची दहने, एक पाहतसा एकाची दहने, एक पाहतसा एकाची दहने. एक पाहतसा एकाची दहने, एक पाहतसा एकाची दहने, एक पाहतसा एकाची दहने, एक पाहतसा एकाची दहने. ओ सावध त्या गुणे कारेणावा, सावध त्या गुणे कारेणावा. सावध त्या गुणे कारेणवा, सावध त्या गुणे कारेणवा. मारा हाक देवा बयाट हासे, मारा हाक देवा बयाट हासे, मारा हाक देवा बयाट हासे, मारा हाक देवा बयाट. मारा हाक देवा बयट हासे, मारा हाक देवा बयट हासे, मारा हाक देवा बयट हासे, मारा हाक देवा बयट हासे. एक पाहतसा एकाची दहणे, सावध त्या गुन्हेगारांना, सावध त्या गुन्हेगारांना. एक पाहतसा एकाची दहने, सावध त्या गुन्हेगारांना, सावध त्या गुन्हेगारांना. टाळी वाजवा एकदा जोरदार. घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात, एक पाहत असा एकाची दहनी, सावध त्या गुन्हे कारेनवा. इथं प्रत्येक जण प्रत्येकाचा जर मृत्यू बघतोय, प्रत्येक जण प्रत्येकाला स्मशानापर्यंत पोहोचवतोय, प्रत्येक जण प्रत्येकाच्या अंतकाळाच्या वाईट अवस्था बघतोय, हे बघून सुद्धा तुम्ही का सावध होत नाही? मग साधकांनी जगद्गुरु तुकोबरायला प्रश्न केला, तुकोबराय आम्ही का सावध व्हायचं? कारण मी मगाशी सांगितलं, या मृत्यू लोकातलं आश्चर्य, मृत्यू लोकातली अटळ गोष्ट आहे म्हणजे मृत्यू. या मृत्यू लोका जन्माला एक दिवस मरावं लागणार आहे. ऐका ना, का सावध व्हायचं? मी तुम्हाला 5-6 दुःख सांगतो. जास्त दुःख सांगून तुम्हाला दुःख द्यायची अजिबात माझी इच्छा नाही. 2-3 दुःख सांगतो, मग तुम्हाला अभंगाचं पहिल्या चरणाचा अर्थ कळेल. पहिलं दुःख आहे जन्माचं दुःख, दुसरं दुःख आहे बालपणाचं दुःख, तिसरं दुःख आहे तारुण्यपणाचं दुःख, चौथं दुःख आहे म्हातारपणाचं दुःख, 5वं दुःख आहे अंतकाळाचं दुःख, आणि 6वं दुःख आहे मेल्याच्या नंतर यम जे आम्हाला दुःख देतो ते 6वं दुःख. पहिलं दुःख आहे जन्माचं दुःख. का सावध व्हायचं आम्ही? का सावध व्हायचं? जगद्गुरु तुकोबराय आम्हाला उपदेश करतात की या मृत्यू लोक जन्माला आल्याच्या नंतर तुम्ही का सावध व्हा, का सावध व्हा. पहिलं दुःख आहे जन्माचं दुःख. किती जन्माचं दुःख वाईट आहे बघा ना. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय सांगतात, मातीची या उदर कुवरी पचोनी विष्टेच्या दातरी उकडोनी 9 मासवरी जन्म जन्मोनी मरती. एवढं जन्माचं दुःख वाईट आहे. काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मांस मळमूत्र जाना तुझं क्षणोक्षणात यात असे.
गर्भी असता दिला दंड, वरती पाय खाली तोंड, एवढं जन्माचं दुःख वाईट आहे. कुकरमध्ये बटाटा जसं उकडतं ना उकडतं, तसं आईच्या उदरामध्ये माणूस उकडून निघत असतो. एवढं जन्माचं दुःख वाईट आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सावध व्हायला सांगतात. पहिलं दुःख संपलं जन्माचं दुःख. दुसरं दुःख आहे बालपणाचं दुःख. सोपान महाराज बालपणी आपल्याला समजत होतं का? भूक लागली, तहान लागली, मागता येत होतं का? आणि भूक लागली, तहान लागली, उद्धव महाराज हा विषय बाजूला आहे. ज्यावेळेस ती आजीबाई आंघोळ घालण्याकरता लहान मुलाला घेते ना, त्यावेळेस त्याच्या किती अवकाळा करते सगळ्यांनी बघितलंय. दुसरं दुःख झालं बालपणाचं दुःख. तिसरं दुःख आहे तारुण्यपणाचं दुःख. तारुण्यपणाचं दुःख असं आहे, तारुण्यपणी इंद्रिय आमच्या ताब्यात राहत नाही. इंद्रिय जे जे म्हणती ते ते पुरुष करती, तरलेची न तरती विषय सिंधू. इथं इंद्रिय जे जे म्हणतात ना, ते तारुण्यपणात माणसाला करावं लागतं. पहिलं दुःख संपलं जन्माचं दुःख, दुसरं दुःख संपलं बालपणाचं दुःख, आणि तिसरं दुःख संपलं तारुण्यपणाचं दुःख. आता दुःख आहे म्हातारपणाचं दुःख. किती वाईट आहे म्हातारपणाचं दुःख. म्हातारपणी माणसाची बुद्धी काम करत नाही. म्हातारपणी ज्यांच्या करता आतोनात प्रयत्न केले ते सुद्धा ऐकत नाही. म्हातारपणाचं दुःख एवढं वाईट आहे, एवढं वाईट आहे, एवढं वाईट आहे. महाराज म्हणतात म्हातारपणाचं दुःख एवढं वाईट आहे, मज नाही हातपाय, डोळा पडले झापड, कर्ण हे बधीर झाले, वाचा बोले बोबड, नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबूड. या वाक्यावरती अंडरलाईन करा. श्वानापरी गती झाली, अवघे करती हाडहाड. ज्यांच्या करता महिला मंडळ काबाड कष्ट केले, ज्यांच्या करता आतोनात प्रयत्न केले, ते सुद्धा एक दिवस हाडहाड करतात. एवढं म्हातारपणाचं दुःख वाईट आहे. किती म्हातारपणाचं दुःख वाईट आहे. ज्या बायको करता आई बापाला सोडलं, ज्या बायको करता भावंडाला सोडलं, ज्या बायको करता सगळ्यांना सोडलं, ती सुद्धा मरणाची वाट पाहते. एवढं म्हातारपणाचं बाईल म्हणे खरं मरता तरी बरे, बाईल म्हणे खरं मरता, बाईल म्हणे खरं मरता तरी बरे, खरं मरता तरी बरं. आशी येले खरं तू कोणी, आशी येले खरं तू कोणी, आशी येले खरं तू कोणी. टाळे बाजू आकाश मारदान करता. लग्न झालं नाही तरी त्यांनी पुरावा आधी गोड दिला. बाईल म्हणे खरं मरता तरी बरी, नासी येले घर थुंकोनिया. ज्या बायकोला जीवनभर जीव लावला ती सुद्धा मरणाची वाट पाहते. बाईल म्हणे खर म्हणजे गाढव, बाईल म्हणजे बायको, ती सुद्धा मरणाची वाट पाहते. मग जगद्गुरु तुकोबराला कळवाळा आला. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, हे माझ्या दादानू, हे बघून तरी सावध व्हा. सावध त्या गुन्हे कार्य नवा. पहिलं दुःख सांगितलं जन्माचं दुःख, दुसरं आहे बालपणाचं दुःख, तिसरं आहे तारुण्यपणाचं दुःख, चौथं दुःख आहे म्हातारपणाचं दुःख. आता दुःख आहे अंतकाळाचं दुःख. अंतकाळाचं दुःख एवढं वाईट आहे, एवढं वाईट आहे, एवढं वाईट आहे. आयुष्यभर केलेली पापा अंतकाळाच्या वेळी समोर उभे राहतात. आयुष्यभर केलेली पापा अंतकाळाच्या वेळी समोर उभे राहतात. आणि प्रत्येक पापापासून एक एक इंगळी चावल्याचं दुःख आपल्याला होत असतं. एवढं अंतकाळाचं दुःख वाईट आहे. अहो महाराज, जन्माचं दुःख संपलं, बालपणाचं दुःख संपलं, तारुण्यपणाचं दुःख संपलं, म्हातारपणाचं दुःख संपलं, अंतकाळाचं दुःख संपलं. अहो अंतकाळ झाल्याच्या नंतर आयुष्यभर केलेल्या पापाचा हिशोब देण्याकरता यम समोर उभा असतो. आणि तो यम आपली पंचारती घेऊन आरती करत नाही, तर तो यम अशा अवकाळा करतो. उद्धव महाराज अशा अवकाळा करतो. मारी ती जोडी, ती जोडी मारी ती जोडी, थोडी ती निष्ठुर, मारी ती जोडी, ती जोडी निष्ठुर, मारी ती जोडी, जोडी निष्ठुर. यमाता के करा मौसल, यमाता क्या बात आहे? मारी ती जोडी, जोडी निष्ठुर, मारी ती जोडी, जोडी निष्ठुर. थोडी ती निष्ठुर, थोडी ती निष्ठुर. क्या बात आहे. असंच मारित असतील, एवढं फास्ट मारिती, झोडीती, तोडीती, निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल. म्हणजे जन्माचं दुःख, बालपणाचं दुःख, तारुण्यपणाचं दुःख, म्हातारपणाचं दुःख, अंतकाळाचं दुःख आणि मेल्याच्या नंतरचं दुःख. एवढे दुःख जगद्गुरु तुकोबरायानं बघितले. आणि जगद्गुरु तुकोबरायाला तुमच्या आमच्या सामान्य जीवाचा कळवळा आला. आणि जगद्गुरु तुकोबराय सांगतात, हे माझ्या दादांनो, एवढे दुःख बघून तरी तुम्ही सावध व्हा. एक पाहत असा एकाची दहने. या गोविंद महाराज पुढे या. सावध त्या गुन्हे कार्य नवा. एवढे दुःख बघून तरी तुम्ही सावध व्हा.
मग जगद्गुरु तुकोबाराला साधकांनी प्रश्न केला, एवढे दुःख जर आहे तरी मृत्यू एवढा अटळ आहे, आम्हाला मरावंच लागणार आहे का? किती मृत्यू अटळ आहे सांगतो ऐका, किती मृत्यू अटळ आहे. या मृत्यू लोकात आल्याच्या नंतर हे दुःख जर तुम्हाला चुकवायचे असतील तर त्या जगाच्या मालकाला शरण जावे लागेल, नाही तर एकदा की जन्म झाला की मारावं लागणार आहे. उदाहरण सांगतो ऐका. एकदा पक्षांमध्ये संमेलन भरलं आणि पक्षांमध्ये संमेलन भरल्याच्या नंतर प्रत्येक पक्षाला त्या संमेलनाकरता उभं राहा, प्रत्येक पक्षाला त्या संमेलनाकरता आमंत्रण होतं, प्रत्येक जण त्या संमेलनाकरता जात होता आणि गरुडालाही त्या संमेलनाला आमंत्रण होतं. उदाहरण सांगतोय, मृत्यू किती अटळ आहे लक्ष देऊन ऐका. गोविंद महाराज तुमच्या परिसरातलेच आहे, काळजी करू नका. मृत्यू किती अटळ आहे बघा. पक्षांमध्ये संमेलन भरल्याच्या नंतर प्रत्येक पक्षाला त्या संमेलनाला आमंत्रण होतं, प्रत्येक जण त्या संमेलनाला जात होता. गरुडालाही त्या संमेलनाला आमंत्रण होतं. गरुडही त्या संमेलनाकरता निघाला, पण तितक्यामध्ये गरुडाच्या आईने सांगितलं, हे गरुडा मलाही फिरण्याकरता येऊ दे. आज गरुडाच्या आईने सांगितलं, गरुडा मलाही फिरण्याकरता येऊ दे. त्यावेळेस गरुडानं सांगितलं, आई आज मला संमेलनाला जायचं, आज मी तुला फिरण्याकरता घेऊन जाऊ शकत नाही. गरुडाच्या आईने जास्तच हट्ट केला. स्त्री हट्ट, बाल हट्ट, राज हट्ट शास्त्रामध्ये सांगितलंय तो पुरवावाच लागतो. स्त्री हट्ट पुरवावा लागतो. तुमच्या सगळ्यांचे लग्न झाले, तुम्हाला माहिती आहे स्त्री हट्ट कसा पुरवावा लागतो. उद्धव महाराज आपल्याला काय अनुभव नाही, गोविंद महाराज तुम्हाला असेल, बरोबर की नाही? स्त्री हट्ट पुरवावा लागतो. गरुडानं सांगितलं, आई ठीक आहे, काही काळजी करू नको, चल आपण आज फिरण्याकरता जाऊ. गरुडानं आपल्या आईला घेतलं, आपल्या आईला घेऊन गरुड निघाला. संमेलनाच्या दरवाजापर्यंत आला, पण त्या संमेलनाच्या दरवाजावरती पाटी होती, इथे स्त्रियांना प्रवेश नाही. मृत्यू किती अटळ असतो बघा. त्या संमेलनाच्या दरवाजावरती पाटी होती, इथे स्त्रियांना प्रवेश नाही. पण गरुडानं आपल्या आईला सांगितलं, आई तू संमेलनाच्या दरवाजावरती बस, मी संमेलन आटपून येतो, मग आपण फिरण्याकरता जाऊ. गरुडानं आपल्या आईला संमेलनाच्या दरवाजापर्यंत घेऊन गेला, दरवाजावरती बसवलं. मृत्यू किती अटळ असतो बघा. गरुड संमेलनाला निघून गेला, पण तितक्यामध्ये त्या संमेलनाला आमंत्रण होतं यमाला. यमही त्या संमेलनाला आला, पण यम संमेलनाला येत असताना यमानं गरुडाच्या आईला दरवाजावरती बसलेलं बघितलं. यम गरुडाच्या आईकडे बघून हसला. यम गरुडाच्या आईकडे बघून हसला, नुसता निघून गेला. तितक्यात गरुडाच्या आईनं ते बघितलं आणि गरुडाची आई रडायला लागली. रडायला लागली गरुडाची आई. तितक्यामध्ये दोन द्वारपाल होते. द्वारपालांना सांगितलं, जा संमेलनामध्ये माझा गरुड नावाचा मुलगा आहे, त्याला घेऊन या. संमेलनामध्ये माझा गरुड नावाचा मुलगा आहे, त्याला घेऊन या. दोन द्वारपाल गेले, गरुडाला घेऊन आले. आई रडताना बघितले, विचारला, आई काय झालं रडायला? अरे तू संमेलनाच्या दरवाजावरती मला सोडून गेला. तितक्यामध्ये यम आला. तो यम माझ्याकडे बघून हसला. ज्या अर्थी यम माझ्याकडे बघून हसला, त्या अर्थी 100% माझं मरण जवळ आलंय. गरुडानं सांगितलं, आई काळजी करू नको. आईनं सांगितलं, मला बाकीचं माहिती नाही. ज्या अर्थी यम माझ्याकडे बघून हसला ना, त्या अर्थी 100% माझं मरण जवळ आलं. उद्धव महाराज काहीच हसणं सुद्धा खोडीचं असतं बरं का. प्रत्येक जण आपल्यासोबत अंतकरणापासून प्रेमानं हसलच असं नाही बरं का. हे बघा, एखाद्यानं मोठ्यानं रामराम घातला तर 100% समजायचं तो आपल्यालाही पोहोचला आणि देवालाही पोहोचला. आणि एखादा जर असा फक्त रामराम म्हणला, 100% समजायचं कुचक्या भावनेनं घातला. बरोबर की नाही आकाश महाराज? हसणं कसं, एखाद्याचं हसणं खोडीचं असतो याच्याकरता सांगतो ऐका. महाभारतातला प्रसंग आहे. ज्यावेळेस भीष्म पितामह बाणाच्या शय्येवरती पडलेले होते, त्यावेळेस जगाचा मालक पांडवांना सांगत होता, जा एक तपस्वी महात्मा, एक महान साधू, एक इच्छामरणी साधू अंतकाळाच्या शेवटच्या घटका मोजतोय. तो जे तुम्हाला ज्ञान सांगेल ते तुम्हाला निज धामाला जाण्याकरता कामाला येईल. त्यावेळेत अर्जुन पुढे झाला, भीष्म पितामहाला विचारलं, पितामह या जगातला सगळ्यात मोठा पुण्यवान, सगळ्यात मोठं पुण्य कोणतं? सत्य काय, असत्य काय, नीती काय, अनिती काय, पाप काय, पुण्य काय? या जगातलं पाप कोणतं आहे? त्यावेळेस भीष्म पितामहानं उत्तर दिलं, एखाद्या स्त्रीवरती होणारा अत्याचार नुसता आपण आपल्या डोळ्यानं जरी बघितला, या युगातलं सगळ्यात मोठं पाप आहे. त्यावेळेस द्रौपदी तिथं उपस्थित होती. हे ऐकल्याबरोबर द्रौपदी हसायला लागली. हसणं कसं, सगळ्यांचंच हसणं प्रेमासाठी नसते याच्याकरता सांगतोय. द्रौपदी हसायला लागली. भीष्म पितामहाने विचारलं, द्रौपदी तू का हसते? द्रौपदीने सांगितलं, सहज असते. भीष्म पितामहाने सांगितलं, कुलवान स्त्री सहज हसत नसते. तू का हसली सांग? त्यावेळेस द्रौपदीने सांगितलं, पितामह हा सत्य असत्याच्या गोष्टी करताय, नीती अनितीच्या गोष्टी करताय, पाप पुण्याच्या गोष्टी करताय, धर्म अधर्माच्या गोष्टी करताय. पितामह ज्या वेळेस तो दुशासन दुर्योधन माझ्या अंगावरती हात टाकत होता, त्या दिवशी तुमचं पाप कुठं गेलं होतं? त्या दिवशी तुमचं पुण्य कुठं गेलं होतं? त्या दिवशी तुमचा धर्म कुठं गेला होता? त्या दिवशी तुमचा अधर्म कुठं गेला होता? पितामहानं सांगितलं, द्रौपदी धर्म मलाही कळत होतं, पाप पुण्य मलाही कळत होतं, सत्य असत्य मलाही कळत होतं, नीती अनिती मलाही कळत होती. पण द्रौपदी अन्न दुर्योधनाचं खाल्लं होतं. अन्नामुळे माझी बुद्धी काम करत नव्हती. द्रौपदी असली याच्या मागे काहीतरी कारण होतं. गरुडाच्या आईने सांगितलं, गरुडा
ज्या अर्थी यम माझ्याकडे बघून हसला त्या अर्थी 100% माझं मरण जवळ आलं. मृत्यू कसा अटळ असतो बघा. गरुडानं सांगितलं, आई तू काही सामान्य व्यक्तीची आई का? गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरवत प्रभव प्रलय स्थान निदानम बीजमव्यम. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले जो जगात ये चालिता. म्याची नेमी याला साता काळ ग्राची तसे भूता. चाले शरीर कोणाची या सत्य कोण बोलवी ते हरिविन देखवी ऐकवी एक नारायण. तयाचे भजन चुकू नको असा असणारा जगाचा मालक त्याला मी रोज घेऊन फिरतो. आई मी तुला मरू देईल का? आईनं सांगितलं मला बाकीचं माहिती नाही. ज्या अर्थी यम माझ्याकडे बघून हसला त्या अर्थी 100% माझं मरण जवळ आलंय. गरुडानं सांगितलं, आई काळजी करू नको, तुला अशा ठिकाणी नेऊन ठेवतो तिथं यम काय यमाचा बाप येऊ शकत नाही. आई तू काळजी करू नको, तुला अशा ठिकाणी नेऊन ठेवतो ना तिथं यम येऊ शकत नाही. गरुडानं आपल्या आईला घेतलं, भरारी मारली, हिमालयाच्या कोपऱ्यामध्ये गेला. एक वडाचं झाड होतं, त्या वडाच्या झाडाचा दरवाजा बाजूला केला, आपल्या आईला ठेवलं. आणि यम गरुडाच्या डोक्यामध्ये खटकी होती, यम माझ्या आईकडे बघून का हसला हे त्याला विचारलं पाहिजे. म्हणून गरुडानं आपल्या आईला तिथं ठेवलं. आणि गरुड आपल्या आईला ठेवून मात्र आता संमेलनाच्या दरवाजेवरती येऊन उभा राहिला. तितक्यामध्ये संमेलन संपलं होतं. संमेलन संपल्याबरोबर सगळे भरभर बाहेर येत होते. तितक्यात यमही बाहेर आला. यम बाहेर आल्याबरोबर गरुडानं यमाची गच्ची धरली आणि विचारलं, सांग माझ्या आईकडे बघून का हसला? गरुडानं यमाची गच्ची धरली, विचारलं, सांग माझ्या आईकडे बघून का हसला? यमानं सांगितलं, अरे पहिले गच्ची तर सोड, मोठ्याच्या संगतीत राहिला मग काय गच्च्या धरायला लागला काय? आमदारापेक्षा पीए जास्त शायनिंग आणीत असतो. मोठ्याच्या संगतीत राहिला मग गच्च्या धरायला, अरे गच्ची सोड. त्यावेळेस गरुडानं पुन्हा प्रश्न विचारला, सांग माझ्या आईकडे बघून का हसला? त्यावेळेस यमानं सांगितलं, तुझ्या आईकडे बघून हसण्याचं कारण एकच होतं, तुझ्या आईचा मृत्यू इथून हजारो किलोमीटर लांब हिमालयाच्या कोपऱ्यामध्ये एका वडाच्या झाडाच्या बुंद्यामध्ये आहे. इथून तिथपर्यंत तुझ्या आईला कोण पोचवेल याचा हसू आलं. हे ऐकल्याबरोबर गरुड जागेवर पंचर झालं. कोण सोडून आलं होतं आईला? गरुडानं आता दुसरा प्रश्न विचारला यमाला, सांग यमा माझी आई मरण पावलेली असेल का? यमानं सांगितलं, गरुडा विश्वास नसेल तर जाऊन बघ. गरुडानं भरारी घेतली, हिमालयाच्या कोपऱ्यामध्ये आला, वडाच्या झाडाचा दरवाजा बाजूला केला. बघतो तर काय, आई मरण पावलेली होती. मृत्यू लोकाचं आश्चर्य आहे, मृत्यू लोकातलं अटळ सत्य आहे. जो जन्माला आला, गरुड असू द्या, गरुडाच्या आई असू द्या, देव असू द्या, देवाचा बाप असू द्या, या मृत्यू लोकातून निघून जावं लागतं. गरुड एवढ्यावर थांबला नाही हो. गरुडानं आपल्या आईला घेतलं, जगाच्या मालकाच्या दरवाजामध्ये आला. जगाच्या मालकाला प्रश्न करतोय, देवा आजपर्यंत तुम्हाला घेऊन फिरलो, काही मागितलं नाही. आजपर्यंत तुमची सेवा केली, काही मागितलं नाही. आज तुमच्याकडे मागण्याकरता आलो. देवानं सांगितलं, गरुडा काय पाहिजे? किती धन पाहिजे, दौलत पाहिजे, सत्ता पाहिजे, संपत्ती पाहिजे, ऐश्वर्य पाहिजे, किती काय पाहिजे तुला सांग? गरुडानं सांगितलं, सत्ता नको, संपत्ती नको, धन नको, दौलत नको, काहीच नको. फक्त गरुडानं सांगितलं, देवा माझी आई मरण पावली, तेवढी आई जिवंत करून द्या. त्यावेळी जगाच्या मालकाचा चेहरा नाराज झाला. जगाच्या मालकानं सांगितलं, गरुडा अरे मी जगाचा बाप होतो, राम अवतारामध्ये मी जगाचा बाप होतो, तरी सुद्धा मी माझ्या बापाला वाचू शकलो नाही. 4 पुत्र दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. अरे मी जगाचा बाप असताना मी माझ्या बापाला थांबवू शकलो नाही, मी तुझ्या आईला जिवंत करून देऊ शकत नाही. गरुड तेवढ्यावर थांबला नाही. गरुडानं सांगितलं, गरुडा देवाला सांगितलं, देवा तुम्हाला आईला जिवंत करून द्यावं लागेल. अरे राम अवतारामध्ये माझ्या बापाला थांबवू शकलो नाही. कृष्ण अवतारामध्ये ज्याचा बाप जगातला 1 नंबरचा धनुर्धारी होता आणि ज्याचा मामा जगाचा मालक होता, ज्याचा बाप जगातला 1 नंबरचा धनुर्धारी होता अर्जुन, आणि ज्याचा मामा जगाचा मालक होता भगवान श्रीकृष्ण परमात्मा, त्या अभिमन्यूचा मृत्यू जगाच्या मालकाला माहिती होता. चक्रीवामध्ये जेवढे बाण अभिमन्यूला लागत होते, 5-5 होते, एका अभिमन्यूला मारत होते. जेवढे बाण अभिमन्यूला लागत होते तेवढ्या वेदना जगाच्या मालकाच्या तळ हाताला होत होत्या. पण विधीचं विधान होतं, नियतीचा नियम होता. ज्या दिवशी अभिमन्यूचा मृत्यू ठरलेला होता कुरुक्षेत्राच्या रणांगणावरती, त्या दिवशी जगाचा मालक गरुडाला सांगतोय, गरुडा त्या दिवशी अभिमन्यू माझा भाचा असताना त्याला सुद्धा मरावं लागलं. गरुडा मी तुझ्या आईला जिवंत करून देऊ शकत नाही. गरुड नाराज झाला, शेवटी निघून. मला मुद्दा एवढा सांगायचा आहे, मृत्यू लोक जन्माला आला त्याला एक ना एक दिवस मरावं लागेल. विठ्ठल विठ्ठल एवढा मृत्यू अटळ आहे. गरुडानं आपल्या आईचा मृत्यू चुकवण्याचा प्रयत्न केला, कितीतरी लांब आपल्या आईला ठेवून आला, पण मृत्यू वाचवू शकला नाही. जगद्गुरु तुकोबरा सांगतात, म्हणून माझ्या दादांनो सावध व्हा, सावध व्हा. एवढंही उदाहरण तुम्हाला कमी वाटत असेल तर एक पंचतंत्र नावाच्या ग्रंथामध्ये उदाहरण आलंय. पंचतंत्र नावाच्या ग्रंथामध्ये असं उदाहरण आलंय, मृत्यू किती अटळ असतो बघा.
एक मूर्तिकार होता उद्धव महाराज. इतक्या सुंदर मूर्त्या घडवायच्या, इतक्या सुंदर मूर्त्या घडवायच्या. तुम्ही जर त्याच्या समोर उभी राहिली, उभीहूब तुमच्यासारखी मूर्ती उभी करायचा तो. एवढ्या सुंदर मूर्त्या घडवायचा. पण मृत्यू किती अटळ असतो बघा. एवढा सुंदर मूर्तिकार एक दिवस एका भविष्यकाराकडे गेला. भविष्यकाराकडे गेल्याच्या नंतर त्या भविष्यकारानं त्याचं वर्णन केलं. वा, काय सुंदर मूर्त्या घडवतो रे तू, किती सुंदर मूर्त्या घडवतो. पण उद्या दुपारी 12 वाजता तुझा मृत्यू आहे. उद्या दुपारी 12 वाजता तुला मारावं लागणार आहे. मूर्तिकार आता काळजीत पडला. अरे, एवढ्या सुंदर मूर्त्या घडवतो मी, उद्या दुपारी 12 वाजता मला मारावं लागेल. मूर्तिकार घरी आला आणि मूर्तिकारानं डोकं चालवलं. उद्या दुपारी 12 वाजता मरायचं ना, आपल्याकडे तर 12 तास, 24 तास अजून आपल्याकडे 24 तास शिल्लक आहे. आपण काहीतरी प्रयत्न करू मृत्यू चुकवण्याचा. त्यावेळेस त्या मूर्तिकारानं काय केलं, उभेहूब त्याच्यासारख्या 12 मूर्त्या तयार केल्या. उभेहूब त्याच्यासारख्या 12 मूर्त्या तयार केल्या. कंप्लेट 12ला 5 मिनिटं कमी असताना, कंप्लेट 12ला 5 मिनिटं कमी असताना एका मूर्तीमध्ये जाऊन लपून बसला. मृत्यू किती अटळ असतो बघा. 12 वाजता शार्प यम आला. यम आल्यावर आता यमाला काळजी पडली, उद्धव महाराज आता या 12 जणांपैकी घेऊन जायचं कोणला. 12 मूर्त्या उभेहूब तयार केलेल्या होत्या. मृत्यू किती अटळ असतो बघा. पण आपलं जरी डोकं चाललं असलं तर यम आपल्या पुढचा आहे. त्यानं युक्ती लढवली. तो प्रत्येक मूर्तीजवळ जायचं आणि म्हणायचं, वा, काय सुंदर मूर्तिकार आहे, काय सुंदर मूर्त्या घडवल्या, वा वा, किती सुंदर मूर्त्या घडवल्या. पहिल्या मूर्तीजवळ असं म्हटला, दुसऱ्या मूर्तीजवळ असंच म्हटला. आता 12व्या क्रमांकाची मूर्ती आली. आता मूर्तिकारा जवळ जाऊन आता यम म्हणायला लागला, वा, काय सुंदर मूर्त्या घडवल्या, काय मूर्तिकार आहे, वा, किती सुंदर मूर्त्या घडवल्या. पण एकच चूक ठेवली. माणसाला काय स्वतःची चूक सहन होत नाही. एकच चुकी ठेवली असं म्हटल्याबरोबर मागचा लगेच पळत त्याला काय चूक ठेवली या मना सांगितलं, बोलला हीच चूक झाली, चाल मला सांग विठ्ठल विठ्ठल. मृत्यू लोकात जन्माला आल्याच नंतर एवढा मृत्यू वाटला आहे की मूर्तिकारानं उभेहूब 12 मूर्त्या तयार केल्या तरी सुद्धा मरावं लागलं. गरुडानं आपल्या आईला एवढ्या दूरवर नेऊन ठेवलं तरी सुद्धा मरावं लागलं. मग जन्माला आल्याच्या नंतर एक तर मरावं लागतं. जन्म मरणाचं दुःख खूप वाईट आहे. मग जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हे दादांनो, तुम्ही दुसऱ्याचं मरण बघून तरी सावध व्हा. एक पाहत असा एकाची दहनी, सावध त्या गुन्हे कार्य नवा. मग साधकांनी प्रश्न केला, जगद्गुरु तुकोबाराय सावध होऊन आम्ही काय करू. तर जगद्गुरु तुकोबाराय सांगितलं, तुम्ही एकच काम करा, अभंगाचं दुसरं चरण. देवा भयाट हसे मरहा देवा भयाट हसे मरहा देवा भयाट हसे मरहा देवा भयाट हसे मरहा जोरदार टाळी वाजवा. घेतलेल्या अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मी तुम्हाला जन्माचं दुःख सांगितलं, बालपणाचं, मृत्यूचं, तारुण्याचं, अंतकाळाचं एवढे दुःख आहे या जन्माला आल्याच्या नंतर. मग एक काम करा, त्या जगाच्या मालकाला भयानक होईना आट्टा असानं त्याला हाक मारा. तो हाक मारल्याच्या नंतर तो आमची जन्म मृत्यू जी काही येरजार आहे, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम ये संसारे खलदुस्तारे कृपया पाये पाये मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. पुन्हा जन्माला येणं पुन्हा मरणं, पुन्हा जन्माला येणं पुन्हा मरणं, ही जी काही येरजार आहे तो जगाचा मालक संपवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. तो जगाचा मालक तुमची आमची येरजार संपवल्याशिवाय राहणार नाही. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागती शरण मीची एकू. मग त्या जगाच्या मालकाला हाक मारा,
तो जगाचा मालक हाक मारल्यानंतर तुमची जन्म मृत्यूची येरदार संपवल्याशिवाय राहणार नाही. ध्रुव बाळानं हाक मारली, उपमन्यूनं हाक मारली, आढळपदी बाळ बैसविला ध्रुव, शिराचा सागर उपमन्यू. तो जगाचा मालक त्यांची येरदार संपवत असतो. सकल संतांनी हाक मारली, तो जगाचा मालक येरदार संपवत असतो. मग साधकांनी प्रश्न केला, तो कोबर आहे, अहो लगेच हाक मारण्यापेक्षा आम्ही कधीतरी हाक मारू ना, लगेच हाक मारण्यापेक्षा आम्ही कधीतरी हाक मारू ना. तो कोबरानं सांगितले, या भ्रमात राहू नका. ज्या दिवशी आम्ही जन्माला येतो, जन्म आले बाळ, त्याची वाट पाहे काळ, घडोघडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश, मिनिटा मिनिटाला, सेकंदा सेकंदाला, प्रत्येक सेकंदाला काळ आमची वाट पाहतोय. मग तुम्ही विलंब करू नका, वेळ वाया घालू नका. तुम्ही गाठोडं सोबत घेऊन आले, ते जर ज्या दिवशी त्या गाठोड्याचं माप भरल त्या दिवशी तुम्हाला थांबता येणार नाही. त्याला लगेच हाक मारा. अभंगाचं 3रं चरण. मरणाची तव गाठोडी पदरी, हो 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 मरणाची तव गाठोडी पदरी, मरणाची तव गाठोडी पदरी, हो हो मरणाची तव कपडे घालून नाही आले वारकरी म्हणजे ते काही लपणार नाही बरं का. त्याच्यामुळे तुम्हाला उभं केलं मी. परत एकदा जोरदार टाळी वाजवा. घेतलेल्या अभंगाच्या 3य चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात, मरणाची तव गाठोडी पदरी, जिने तो चिवरी माप भरे. आम्हाला तोपर्यंत जगता येईल जोपर्यंत आमचं माप भरत नाही. आम्हाला तोपर्यंत जगता येईल जोपर्यंत आमचं आयुष्य संपत नाही. मग आम्ही त्या जगाच्या मालकाला हाक मारली पाहिजे. कशी मारली पाहिजे? सगळ्यांनी वरती हात करा. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा भजन करू. विठोबा रखुमाई, हरी जय जय विठोबा रखुमाई, हरी जय जय हरी जय जय, हरी जय जय हरी जय, हरी जय जय हरी जय जय, हरी जय जय हरी जय, हरी जय जय हरी जय जय, हरी जय जय हरी जय, हरी 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 जय जय, हरी 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 हरी. तुका म्हणे दिग वाहती मार, गंगा आले मग हलो निधी. मारा हाक देवा भय आठा असे, जब काळा ऐसे झाले नाही. जोपर्यंत काळ आम्हाला घेण्याकरता आला नाही, जोपर्यंत काळ आमच्यावरती घालत नाही, तोपर्यंत आम्हाला त्या जगाच्या मालकाला हाक मारता येईल. एकदा की काळ आमच्यापर्यंत पोहोचला, एकदा की काळ आम्हाला घ्यायला आला, एकदा की काळानं आमच्यावरती घाला घातला, मग आम्ही कितीही मार्ग केले, किती काही केलं तर सगळे मार्ग बंद पडतील. जगद्गुरु तुकोबरा सांगतात, म्हणून माझ्या दादांनो, मारा हाक देवा भय आट्टा असे, जब काळा ऐसे झाले नाही. अभंगाचा सरळ सरळ अर्थ, जसं
सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेवर मी शिकलो तसं तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. आज पार्वता इहलोकाची यात्रा संपून आज 1 वर्ष पूर्ण झालं. या परिवारातून एक आई नावाचं छत्र निघून गेलं. या परिवाराला आता विचारा 1 वर्ष झालं, एक आई नावाचं छत्र निघून गेल्यानंतर काय दुःख असतं. ज्याला हात नाही ना त्याला विचारा हाताची किंमत काय असते. ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत काय असते. ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत काय असते. जसं ज्याला डोळा नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत काय असते. जसं ज्याला आई नाही ना दादा त्याला विचारा आईची किंमत काय असते. ज्या दिवशी आई नावाचं छत्र निघून जातं त्या दिवशी आमच्या जीवनामध्ये प्रेम करणारा मायेचा सागर आटला जातो. ज्या दिवशी आई नावाचं छत्र निघून जातं त्या दिवशी या जगातल्या सगळ्या प्रेम करणाऱ्या ज्या काही गोष्टी आहे त्या फक्त स्वार्थापोटी प्रेम करत असतात. पण आमची आई आमच्यावरती प्रेम करते, ती निस्वार्थ पद्धतीने प्रेम करत असते. जगद्गुरु तुकोबराय सांगतात लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त आईशी कळवळ्याची जाते करी लाभाविने प्रती. आई नावाचं छत्र या परिवारातून निघून गेलं. 1 वर्ष झाला असेल, असा एक दिवस गेला नसेल, अशी एक रात्र गेली नसेल की या परिवाराला या आईची आठवण झाली नसेल. आई ती आई असते दादांनो. या परिवाराला या आईची आठवण प्रत्येक सेकंदाला प्रत्येक मिनिटाला जो जो काही सण येत असेल त्या प्रत्येक सणाला आपल्या आईची आठवण होत असेल दादा. म्हणून आपल्या माय बापाची काळजी करायला शिका बरं का. ज्या दिवशी आमच्या जीवनातली आई नावाचं व्यक्तिमत्व निघून जातं ना त्या दिवशी प्रेम करणाऱ्या या जगातल्या सगळ्या व्यक्ती संपल्या जातात. म्हणून आपल्या आईवरती आपल्या बापावरती प्रेम करायला शिका. गेल्याच्या नंतर उणीव भासण्यापेक्षा आहे तोपर्यंत जाणीव करायला शिका. लोक गेल्याच्या नंतर किती रडले, किती उत्सव साजरे केले तर गेलेली माणसं कधी परत भेटत नसतात, गेलेल्या व्यक्ती कधी परत येत नसतात. मग गेल्याच्या नंतर उणीव भासण्यापेक्षा ना जोपर्यंत आपली आई जिवंत आहे, जोपर्यंत आपला बाप जिवंत आहे तोपर्यंत त्यांची जाणीव करायला शिका. एक वाक्य बोलतो, लक्ष देऊन ऐका. या मृत्यू लोकात जन्माला आलो ना आपण प्रत्येकावर प्रेम करायला शिकावू. गेलेली माणसं पुन्हा कधी पाहायला भेटत नाही. कोरोनाचा काळ प्रत्येकाने अनुभवला. कोणाचा बाप गेला, कोणाची आई गेली, कोणाचा भाऊ गेला, कोणाचा मामा गेला, कोणाचा काका गेला. अहो प्रत्येकाच्या नात्यातला एक माणूस निघून गेला, कोणाचा मित्र निघून गेला. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, किती कोट्यवधी रुपये खर्च केले म्हणजे ती माणसं परत येतील सांगा ना. अहो डॉक्टरच्या वजना एवढे लोक पैसे द्यायला तयार होते. फक्त आमचं पेशंट वाचवा एवढं सांगत होते, पण लोक वाचवू शकले नाही. अहो गेलेली माणसं कधी परत पाहायला भेटत नाही. किती कोट्यवधी रुपये खर्च करा, अहो कोट्यवधीने अब्जवधी रुपये खर्च करा. अहो ज्या दिवशी आम्हाला भेटलेली माणसं या जगातून निघून जातील ना, ज्या दिवशी गेलेली माणसं पुन्हा कधी परत पाहायला भेटणार नाही बरं का. कधीच पाहायला भेटणार नाही. गेलेला बाप कधी पुन्हा परत पाहायला भेटणार नाही. गेलेली आई पुन्हा कधी परत पाहायला भेटणार नाही. गेलेला मित्र सुद्धा परत कधी पाहायला भेटणार नाही. अहो गेलेला भाऊ सुद्धा परत पाहायला भेटणार नाही. गेलेली बहीण सुद्धा परत पाहायला भेटणार नाही. अहो जे नातं भेटलं ना त्याच्यावर प्रेम करायला शिका. माणसं कधी पुन्हा परत भेटत नसतात. गेलेली माणसं कधी परत भेटत नसतात. तुम्ही म्हणशाल महाराज कितीतरी माणसं येतात आणि कितीतरी माणसं निघून जातात. लाख माणसं येतील, लाख माणसं जातील. पण आपल्या जीवनातून आपल्यावरती प्रेम करणारी माणसं गेली ना ते पुन्हा कधी पाहायला भेटणार नाही. आता या परिवाराला विचारा, आता परत कधी आई पाहायला भेटेल का? पुन्हा कधी आई पाहायला भेटणार नाही. म्हणून प्रत्येकाला माझी एक विनंती, आपल्या मायबापाची सेवा करा. लाज वाटू देऊ नका. आपल्या मायबापाची कधी खूप कष्ट केलेले असतात त्यांनी आपल्या करता. ऐका, आईन मुलगा राहत असताना ऐका ना, तो मुलगा रोज शाळेतून आला ना त्या आईला विचारायचा, आई रोज मला मुलं चिडवतात का आई? रोज मला मुलं चिडवतात. आंधळ्या आईचा मुलगा आला, सांग ना आई तुला एक डोळा का नाही? रोज मला मुलं चिडवतात, आई सांग ना तुला एक डोळा का नाही? आईला वाटायचं लहान आहे जाऊ द्या, सोडून द्यायची, कानामागे टाकायची, सांगत नव्हती त्याला उत्तर. दिवसा मागून दिवस निघत गेले, दिवसा मागून दिवस उलटत गेले. आता मुलगा 10वीला गेला. रोज तोच प्रश्न विचारायचा, आई सांग ना आई तुला एक डोळा का नाही? सांग ना आई तुला एक डोळा का नाही? काय असते आमची आई हो, सांग आई तुला एक डोळा का नाही? त्यावेळेस आता मुलगा 10वीला गेला हो, आता मुलगा 12वीला गेला. त्या मुलाचा 12वी मध्ये 1 नंबर आला. गावानं ठरवलं त्याचा सत्कार करायचा. ठरवल्याच्या नंतर त्या मुलानं सांगितलं, आई गावानं माझा खूप मोठा समारंभ ठेवला, खूप मोठा सत्कार ठेवला, आई तू सन्मानाला यायचं नाही बरं का. मुलं मला चिडवतात, एक आंधळी आई, याची आई आंधळी आहे, याच्या आईला एक डोळ्यानं दिसत नाही, आई तू यायचं नाही बरं का. आईनं सांगितलं, नाही ना दादा येणार नाही रे. जर माझ्यामुळे तुझं कल्याण होत असेल ना, मी आल्यामुळे तुला जर लाज वाटत असेल ना दादा तर येणार नाही रे.
आता मुलाच्या सत्काराचा दिवस उजाडला. आई काय असते हो आमची. सगळे आता त्या सत्काराला जात होते. आजूबाजूच्या महिला होत्या, त्या सत्काराला निघायला सांगितलं, आज काग तुझ्या मुलाचा आज सत्कार आहे, समारंभ आहे, तुझ्या मुलाचा एवढा मोठा सत्कार होणार आहे आणि तुला तुझ्या डोळ्यानं तू बघायचा नाही. आईने सांगितलं, त्याला माझी लाज वाटते, त्याला माझी लाज वाटते. त्यानं मला सांगितलं या सत्काराला यायचं नाही, या सत्काराला आई तू येऊ नको, त्यानं मला सांगितलं आहे. पण शेजारच्या महिलांनी सांगितलं, आई त्याच्या समोर जाऊ नका, तुम्ही लांबून बघा, पण आपल्या मुलाचं कौतुक तुम्ही तुमच्या डोळ्याने बघा. असं म्हटल्याच्या नंतर आई आता सत्काराला गेली. आता त्या मुलाचा सत्कार समारंभ सुरू झाला. तितक्यामध्ये एका शिक्षकाने त्याच्या आईला बघितलं आणि बघितल्याच्या नंतर तो शिक्षक सांगतोय, एका मुलाला, एका कर्तृत्ववान मुलाला आई तुम्ही जन्म दिलाय ना, त्या आईचा सुद्धा सत्कार व्हावा म्हणून तो शिक्षक त्या आईला स्टेजवरती बोलवतो, त्या आईचा सन्मान करतो. आता मात्र मुलाला राग येतो. मुलगा विचार करतो, अरे माझ्या आईला मी नाही सांगितलं होतं यायला, नाही सांगितलं होतं ना माझ्या आईला मी यायला, तरी आई आली ना, आता आईचाच त्याग करायचा. असं म्हटल्याबरोबर मुलानं आपल्या आईचा त्याग केला. मुलगा शहराच्या ठिकाणी निघून गेला. दिवसामागून दिवस उलटत गेले. आता मुलगा 12वीला होता, त्या दिवशी घर सोडलं होतं. 10-15 वर्षाचा कालावधी निघून गेला. रोज आईला मात्र आपल्या मुलाची आठवण यायची. मुलाला येत होती का नाही काही सांगता येत नाही, पण रोज आईला आपल्या मुलाची आठवण यायची. आज तरी माझा मुलगा मला भेटायला येईल, आज तरी माझ्या मुलाचा फोन येईल, आज तरी माझ्या मुलाचं पत्र येईल, आज तरी माझा दादा माझी आठवण काढेल. रोज ती आई मुलाची आठवण काढायची. पण असे कितीतरी दिवस निघून गेले. मुलाला काय ते मात्र त्या आपल्या आईची आठवण आली नाही. आता आईलाच वाटलं आपल्या मुलाला भेटायला जावं. आई आता शहराच्या ठिकाणी निघाली. ज्या शाळेमध्ये तो शिकत होता त्या शाळेमध्ये गेली. त्या शाळेमध्ये विचारला, अहो माझा दादा इथं शिकत होता ना, माझा दादा इथं शिकत होता ना. त्या शिक्षकानं सांगितलं, तुमचा मुलगा एवढा मोठा झाला, एवढा मोठा झाला, आता तो शिकत नाही, तो शिकवायला लागला. आईनं सांगितलं, मला त्याचा पत्ता द्यावं. त्या शिक्षकानं आईला त्या मुलाचा पत्ता दिला. सकाळ सकाळची वेळ आहे. आई मात्र आता त्या दरवाजापर्यंत आली. दरवाजापर्यंत आल्याच्या नंतर दरवाजाची बेल वाजवली. आमची अडाणी आहे, गावातली आहे. आमच्या आईला दरवाजाची बेल माहिती नव्हती. आमच्या आईनं दरवाजा वाजवला. दरवाजा वाजवल्याबरोबर त्या मुलाच्या बायकोने दरवाजा उघडला आणि एका डोळ्याच्या आईला बघितलं आणि त्या मुलाची बायको घाबरली. कोण आहे तुम्ही विचारायला लागली, एवढ्या सकाळी सकाळी आलात आमच्या घरी, एवढं लवकर स्वयंपाक होत नाही, आम्ही तुम्हाला भीक देऊ शकत नाही. आईनं स्वाभिमानानं सांगितलं, अगं तू जेवढं गर्वानं बोलते, ज्याच्या जीवावर बोलते ना, तो माझा मुलगा आहे. ज्याच्या जीवावर बोलते तो माझा मुलगा आहे. तेवढ्यामध्ये त्या पत्नीनं तिच्या पतीला आवाज दिला, अहो ऐकलत का, कोणीतरी म्हातारी आली, तिला एक डोळा नाही, ती म्हणते मी की तू माझा मुलगा आहे. त्यावेळेस तो मुलगा समोर आला. बघितलं तर काय आई होती, पण बायको समोर लाज वाटली. बायकोला सांगितलं तू आतमध्ये जा. आणि आता मुलगा आपल्या आईशी बोलतोय, सांगतो, आई शाळेमध्ये शिकत होतो, शिक्षणाकरता आड आली, शिक्षणाकरता आड आली, आता माझ्या प्रपंचामध्ये सुद्धा आड येते. आई तुला सांगितलं होतं ना कधी माझ्याकडे यायचं नाही, कधी मला बघायचं नाही. आई रडायला लागली हो, आता रडायला लागली. आई ज्याच्याकरता आतोनात कष्ट केले, ज्याच्याकरता नको नको ते प्रयत्न केले, तो सुद्धा बोलायला लागला, अरे तुरीची भाषा बोलायला लागला. आईने सांगितलं, दादा काळजी करू नको, काळजी करू नको दादा, आता याच्यानंतर तुझी माझी परत कधी भेट होणार नाही. आईनं आपल्या मुलाला डोळे भरून बघितलं. आई निघून आली, गावाकडे आली, संताप करायला लागली. याचा बाप लहानपणी निघून गेलाय, तेव्हापासून याला मी सांभाळते, याचं शिक्षण पूर्ण केलं, याला नको नको ते लाड याचे पुरवले, आता मात्र हा ओळख द्यायला तयार नाही. आई रडायला लागली हो, रडायला लागली आई. आईनं संताप केला. आईचं वय झालं होतं, आता आई निघून गेली. काही दिवसानं त्या मुलाचं काम गावाकडे होतं. तो मुलगा गावाकडे आला. ऐका ना, 15-20 वर्षाच्या नंतर गावाकडे आल्यानंतर आता त्याला त्याची शाळा आठवली, आता त्याला त्याचं घर आठवलं, ना आता त्याला त्याची आई आठवली हो. म्हणून सहज घराकडे आला. आणि सहज घराकडे आल्याच्या नंतर बघतो तर काय, घराला कुलूप लावलेली होती. घराला कुलूप लावलेली बघितली, त्याला 100% समजलं माझी आई निघून गेली. घरापर्यंत आला, ती कुलूप तोडली, घराचा दरवाजा उघडला, आतमध्ये गेला. लहानपणीच बाप निघून गेलेला होता. बापाचा फोटो लावलेला होता, त्या फोटो जवळ गेला. त्या फोटो जवळ एक पत्र लिहिलेलं होतं, लक्ष देऊन ऐका काय असते आमची आई. पत्र लिहिलेलं होतं, त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं होतं, ऐक रे दादा, आयुष्यभर ज्या डोळ्याची तुला लाज वाटली ना, त्या डोळ्याचं रहस्य ऐक. ज्या डोळ्यामुळे तू माझा तिरस्कार केला, ज्या डोळ्यामुळे तू मला सोडलं ना, त्या डोळ्याचं रहस्य ऐक. लहानपणी तुझा बाप आणि तू आणि मी फिरण्याकरता निघालो. समोरून भरधाव वेगानं ट्रक आला. त्या ट्रकनं आपला ऍक्सिडेंट झाला. तुझा बाप जागेवरती गेला.
तुला मात्र दवाखान्यात नेण्यात आलं. दवाखान्यात नेल्याच्या नंतर असं समजलं तुझा मात्र जीव वाचला, पण त्या अपघातामध्ये तुझा एक डोळा गेला. त्या अपघातामध्ये तुझा एक डोळा गेला. दादा ऐक, त्यावेळी डॉक्टर साहेबांनी सांगितलं, आई या मुलाला जर डोळा टाकायचा असेल ना तर 5 लाख रुपये खर्च येईल. अरे मीच लोकांचे काबड कष्ट करते, मीच लोकांचे काम करते, मी कुठून 5 लाख रुपये आणू. डॉक्टर साहेबांनी दुसरा पर्याय सांगितला की आई जर तुमचा डोळा काढून दिला तर या मुलाचा डोळा परत येऊ शकतो, पण तुमचा कायमचा डोळा निघून जाईल. आई त्यावेळेस त्या आईने त्या पत्रात असलेलं होतं, दादा मी कोणताही मागचा पुढचा विचार केला नाही, मी त्याच मिनिटाला माझा डोळा डॉक्टर साहेबांनी सांगितलं, डॉक्टर साहेब माझा डोळा काढा, माझ्या दादाला टाका. आता मुलगा रडायला लागला. एका आईनं आपल्या मुलाला प्रश्न विचारला, दादा अरे यदा कदाचित तर माझा डोळा गेला तर तू काय करशील. आईनं मुलानं सांगितलं, आई काळजी करू नको, येवल्यासारख्या ठिकाणी घेऊन जाईल, तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करेल. आईनं पुन्हा प्रश्न विचारला, यदा कदाचित तिथेही माझा डोळा रिपेअर नाही झाला तर तू काय करशील. आई अगं नाशिक सारख्या ठिकाणी घेऊन जाईल, तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करेल. आईनं दुसरा प्रश्न विचारला, अरे तिथेही माझ्या डोळ्याचं जर व्यवस्थित ऑपरेशन झालं नाही, माझा डोळा नीट झाला नाही तर काय करशील. आई 2 एकर जमीन आहे आपल्याला, 1 एकर जमीन विकेल, पण मुंबई सारख्या ठिकाणी घेऊन जाईल, तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करेल. आई रडायला लागली. आईनं सांगितलं, वा काय मुलाला जन्म घातला मी, अशा मुलाला जन्म घातला जो माझ्याकरता 1 एकर जमीन विकायला तयार आहे. पण आता मात्र ऐका ना, त्या मुलानं आईला प्रश्न विचारला, आई यदा कदाचित माझा डोळा गेला तर तू काय करशील. त्यावेळेस त्या आईनं दिलेलं उत्तर लक्ष देऊन ऐका काय असते आमच्या आई. त्यावेळेस त्या आईनं सांगितलं, मी येवल्यासारख्या ठिकाणी घेऊन जाऊन तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करणार नाही, मी तुला नाशिक सारख्या ठिकाणी घेऊन जाणार नाही, अरे 1 एकर जमीन विकून मी तुला मुंबई सारख्या ठिकाणी घेऊन जाणार नाही, मी त्याच मिनिटाला माझा डोळा काढून तुला देईल. याला आई म्हणत असतात बरं का, याला आई म्हणत असतात. आता आई मरण पावलेली होती. तो मुलगा पत्राचा शेवटचा पॅराग्राफ वाचत होता. दादा अरे लाज वाटत होती तुला त्या डोळ्याची, मी तुझ्या करता माझा डोळा काढून दिला, आता रडायला लागला. आता तुम्हाला विचारतो, सांगा आता किती रडले व आई परत येईल. आता आई परत येणार नाही, म्हणून आपल्या मायबापाची सेवा करायला, आपल्या मायबापाची सेवा करा, आपल्या आई बापाला जीव लावा. गेलेली माणसं भेटत नसतात, प्रत्येकावर प्रेम करायला शिका, आपल्या मुलांना योग्य ते संस्कार द्या. आज संस्काराची फार मोठी गरज आहे. आज प्रत्येकाला या मंडप मध्ये बसलेला प्रत्येकाला वाटत असेल आम्हाला सगळ्या तीर्थाचं दर्शन घडावं, प्रत्येकाला वाटत असेल सगळ्या तीर्थाचं दर्शन घडावं, पण काही कारणास्तव आपण तीर्थाला जाऊ शकत नाही. पण एक वाक्य बोलतो ऐका, नाशिक जिल्ह्यामध्ये जन्माला आलोय आपण किती भाग्यवान आहोत. अहो सगळे तीर्थ आमच्या विश्वगुरु निवृत्तनाथ दादांच्या चरणाजवळ आहे. सकळही तीर्थ निवृत्तीचे पायी तेथे बुडी दे माझे मना, तीर्थाचे तीर्थ निवृत्ती माहेर, एका जनार्दनी निर्धार निवृत्ती नामे. आज विश्वगुरु निवृत्तनाथ दादांची वारी आहे. त्या विश्वगुरु निवृत्तनाथ दादाचं आपण भजन करू. सगळ्यांनी वरती हात करा. उद्धव महाराज बोला. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. 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 यथामती यथा अवकाश या अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न केला. 12:30 कधी वाजून गेले कळलं नाही. या अभंगाचा अर्थ असाच असेल मला माहिती नाही. जाता जाता 1-2 गोष्टी सांगतो. गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घाला, साधूचा संग करा, आपल्या मुलांना योग्य ते संस्कार द्या. आपल्या मुलाला छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज शिकवा. माझ्या राजाची जयंती येते 19 फेब्रुवारी, माझ्या राजाची जयंती येते. माझ्या राजाची जयंती अशी साजरी करा, अशी साजरी करा. डीजे लावून
दुसरे गाणे वाजवण्यापेक्षा माझ्या राजाची जयंती साजरी करत असताना योग्य पद्धतीने साजरी करा, मुलांना संस्कार द्या. बस जाता जाता एवढंच सांगतो. आजच्या कीर्तनाकरता संपूर्ण महाराज मंडळी उपस्थित राहिले. सगळ्यांचे मनस्वी आभार मानतो. आमचे उद्धव महाराज असतील, आमचे आकाश महाराज असतील, आमचे गोविंद महाराज असतील, आमच्या दीपक महाराजांच्या संस्थेतले सगळे विद्यार्थी एकदा विद्यार्थ्यांकरता जोरदार टाळी वाजवा. त्याचप्रमाणे आमचे सोपान महाराज असतील, देवकर, हे सगळे जीवलग मित्र आहे, जीवाचे आहे, हक्काचे आहे. हे सगळ्यांकरता परत एकदा जोरदार टाळी वाजवा. आमचा विनायक दादा असेल, अतिशय गोड साऊंड सिस्टीम, आमचे गणेश साऊंड सिस्टीम वाकी, आमच्या गणेश दादा करता एकदा जोरदार टाळी वाजवा. सगळ्यांचे मनस्वी आभार मानतो. आमच्या मामांच्या माध्यमातून ही कीर्तन रूपी सेवा माझ्यापर्यंत पोहोचली. खरं तर आज त्र्यंबकेश्वरला होतो, वारीला गेलो होतो, पण घरचं कीर्तन असल्या कारणाने यावं लागलं, म्हणून सगळ्यांचे मनस्वी आभार मानतो. आता या परिवारानं अतिशय सुंदर जेवण बनवलेलं असेल, ज्यांना उपवास असेल त्यांच्याकरताही बनवलेलं असेल, त्यांनी जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नका. म्हणू नका मला वर्ष श्राद्धाचं चालत नाही, 10व्याचं चालत नाही. एवढं एक वाक्य घेऊन जा. आपण गेल्याच्या नंतर आपलंही कोणीतरी खाल्लं पाहिजे. मग प्रत्येकानं जेवण केल्याशिवाय जाऊ नका. याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय.